नमस्कार मित्रांनो, एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आनंदाची बातमी आहे। शिक्षक भरती संदर्भात पवित्र पोर्टलवर रिक्त जागांची माहिती, शिक्षण संस्थांची माहिती मित्रांनो 6 आणि 7 फेब्रुवारी रोजी अपलोड होण्यासंदर्भात नाशिक जिल्हा परिषदेने शिबिर आयोजित केलेलं आहे। मित्रांनो, आपल्या समोर हे पत्र आहे बघा। जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद नाशिक यांनी काढलेलं हे पत्र मित्रांनो काल काढलेलं आहे। आज 3 फेब्रुवारी 2019 आणि काल 2 फेब्रुवारी 2019 रोजी हे काल पत्र निघालेलं आहे। सेक्रेटरी अध्यक्ष शैक्षणिक संस्था सर्व नाशिक। मित्रांनो, मुख्याध्यापक अनुदानित आणि बिनअनुदानित माध्यमिक शाळा जिल्हा परिषद नाशिक। मित्रांनो, विषय आहे बघा बिंदू नामावली नोंदवही अद्ययावत करणे कामी प्राथमिक तपासणी करणे बाबत। मित्रांनो, हा जरी विषय असला तरी सुद्धा या पत्राद्वारे पवित्र पोर्टलवर किती तारखेला रिक्त जागांची नोंदणी होणार आहे, जागा अपलोड होणार आहेत या संदर्भात पूर्ण नियोजन त्यांनी सांगितलेले आणि कोणती तयारी करून या ठिकाणी संस्थांनी हजर राहायचं आहे पवित्र पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी शिबिर आयोजित केलंय। मित्रांनो, नाशिक जिल्हा परिषदेने बघा या ठिकाणी दिनांक 6 आणि 7 फेब्रुवारी रोजी शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद नाशिक या ठिकाणी संस्थेचे प्रतिनिधी आहेत, जे कर्मचारी आहेत, माहितीगार कर्मचारी, त्यांनी आयुक्त मागासवर्गीय कक्ष यांनी तपासणी करून दिलेल्या बिंदू नामावलीच्या प्रतीसह संस्थेचा युजर आयडी आणि पासवर्ड घेऊन त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। आणि ज्या संस्थेने आतापर्यंत मागासवर्गीय कक्षाकडून तपासणी करून घेतलेली आहे बिंदू नामावलीची, त्यांनी 4 आणि 5 या 2 तारखेमध्ये तपासणी करून एक प्रत त्यांनी कार्यालयाकडे सादर करायची आहे। बघा, जर नोंदणी म्हणजे आता बऱ्याच उमेदवारांची शंका आहे की जर पवित्र पोर्टलवर संस्थांनी संख्या रिक्त जागांची कमी दाखवली आणि काही जागा त्यांनी जर दाखवल्या नाहीत तर काय होईल। बघा मित्रांनो, या ठिकाणी त्यांनी काय म्हटलेलं आहे, शासन निर्णय दिनांक 23 जून 2017 नुसार पवित्र संगणकीय प्रणालीद्वारे राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षक निवडीसाठी पारदर्शक पद्धती विहित करण्यात आलेली आहे। सदरच्या शासन निर्णयानुसार आपल्या संस्थेच्या माध्यमिक शाळेत पद रिक्त असल्यास आपण सदरचे रिक्त पद पवित्र प्रणालीद्वारे मागणी न नोंदवल्यामुळे म्हणजे पवित्र पोर्टलवर अपलोड न केल्यामुळे रिक्त जागांची माहिती आपणा शिक्षक उपलब्ध न झाल्यास व शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपण नावर राहील याची जाणीवपूर्वक नोंद घ्यावी। बघा, त्यांनी असं म्हटलेलं आहे आणि त्याद्वारे या ठिकाणी कार्यवाही सुद्धा होणार आहे। आता ते काय म्हणतात बघा यानंतर की माननीय सहाय्यक आयुक्त मागासवर्गीय कक्ष नाशिक विभाग यांच्या कार्यालयाकडून सुद्धा तपासून घ्यावी व सदरची बिंदू नामावली नोंदवही मागासवर्गीय कक्ष नाशिक विभाग यांच्या कार्यालयाकडून तपासणी करून घेतल्यानंतर तपासणी केलेल्या याबाबतची प्रत तात्काळ कार्यालयात सादर करावी आणि रिक्त जागांबाबतची मागणी ऑनलाईन पवित्र पोर्टलवर नोंदणे कामी दिनांक 6 आणि 7 फेब्रुवारी रोजी 2019 रोजी आयोजित शिबिरास उपस्थित राहावे। मित्रांनो, या पत्रांद्वारे आपल्याला एक महत्त्वाची माहिती या ठिकाणी समजते की पवित्र पोर्टलवर या ठिकाणी जागा फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये कसल्या परिस्थितीमध्ये येणार आहे। कारण या ठिकाणी नाशिक विभागाने आता पत्र काढलेलं आहे की 6 आणि 7 तारखेला या ठिकाणी संस्थांनी हजर राहायचं आहे त्या ठिकाणी आणि हजर राहून पवित्र पोर्टलवर रिक्त जागांची माहिती भरायची। मित्रांनो, अशाच शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाचे अपडेट्स नेहमीच आपल्या चॅनलवर आपण टाकत असतो, त्यामुळे अशा अपडेट्स मिळण्यासाठी जर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही लाल रंगातील सबस्क्राईब शब्दावर क्लिक करा, त्यानंतर बेल चिन्ह दाबा, त्यामुळे नवीन व्हिडिओ सूचना सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। मित्रांनो, धन्यवाद।